फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि खरं तर आज आपण खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन स्टिच करणार आहोत। बऱ्याचदा आपल्याला ना साडीनुसार डिझाइन कशी बनवावी किंवा ब्लाउजच्या पॅटर्ननुसार डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही। सो आजची जी काही डिझाइन आहे ही खूप सुंदर आहे। महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे देखील सहजच लक्षात येईल। महत्त्वाचं म्हणजे ही जी काही डिझाइन आहे खरं तर ही तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला सुद्धा आयडिया मिळेल की कस्टमरला नवीन डिझाइनची आयडिया कशी देऊ शकतो। त्याचबरोबर ही जी काही डिझाइन आहे यामुळे साडी ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे। सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे सहज लक्षात येईल। त्याचबरोबर बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाइन सहज बनवता येईल। इतक्या सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस, छान असा प्रिंटेड आहे। आणि ऍक्च्युली होतं काय की बऱ्याचशा साड्यांवर असे प्रिंटेड ब्लाउज असतात, म्हणजे ब्लाउज पीस, आणि मग त्यावर कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही। सो आज तुमच्या ते नक्कीच लक्षात येईल आणि यावर आपण खूप छान ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन बनवणार आहोत। खरं तर नाही, इथे मी तुम्हाला हे सांगते की आपण याचा जो काही अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ना, असं दोन्हीचा बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे टोटल इथे 12.5 इंच, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपण 2.5 इंचाची गळा रुंदी आणि टोटल 5.5 इंच एवढं शोल्डर घेतलेला आहे। सो 2.5 ची मार्किंग करून घेऊयात। आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे 5.5 इंच घेतला। क्रॉस मध्ये 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून नेहमी टाकत असतो आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तुम्हाला किती हवं आहे त्यावर ते डिपेंड आहे। सो अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला आहे। आणि सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत। सो इथून बघा, तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं। सो बघा, मग गळा होता इथे 9, 1/2 इंच मार्जिन, असं टोटल आपण 9.5 इंचाला मार्किंग करून घेतली। क्रॉस मध्ये पुन्हा आपल्याला इथे 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करायची आहे, म्हणजे आडवी। आणि बघा, पट्टीच्या सहाय्याने हा बॉक्स आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्यात आधी जो काही बॉक्स आहे तो ड्रॉ करून घ्यावा लागतो आणि मग त्यानंतर आपण जी काही मार्किंग आहे तर ती करत असतो। आता बघा, खालच्या साईडने सुद्धा बघा मी एक मार्किंग करून घेतलेली आहे, तर 1.5 इंचावर तुम्ही ती मार्किंग करू शकतात। आणि मग इथे सुद्धा आपल्याला बघा असा गोलाकार शेप द्यायचा आहे, तिरकामध्ये थोडासा। ठीक आहे, आणि जो काही आता वरचा गळा आहे ना तर त्याची पण आपण मार्किंग करून घेऊयात। खरं तर तो आपल्याला ना डीप व्ही नेक सारखाच द्यायचा आहे बघा, ह्या पद्धतीने। फक्त खालच्या साईडने आपण थोडासा कर्व घेतलेला आहे, बाकीचं वरचं आहे तसंच ठेवलेलं आहे। ठीक आहे, सो ही झालेली आहे आपली परफेक्ट गळ्याची मार्किंग। सो आता जी काही मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। सो मग बघा, अगदी व्यवस्थित प्रॉपर असं मी इथे कटिंग करून घेते। गळ्याचा आकार एकदम परफेक्ट असा आलेला आहे। त्यानंतर जो काही खालचा पार्ट आहे कमरेच्या साईडचा तर तो सुद्धा बघा आपण इथे कट करून घेऊयात। ठीक आहे, सो अशा पद्धतीने अस्तरवर आपली गळ्याची मार्किंग झालेली आहे। सो आता आपण हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा स्टिच करायला इथे सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ह्या पद्धतीने ठेवायचा। सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिना लावून घ्यायचं। गळारुंदी एकदा चेक करायची बरोबर आहे की नाही, कारण गळारुंदी इथे जर स्प्रेड झाली तर मग काय होतं की आपले शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात। त्यानंतर 1 मीटर रेडीमेड गोल्डन नॉट घेतलं
आणि सेंटरपासून कट सुद्धा करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला गळ्याचा आकार इथे येणार आहे, त्यामुळे ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता गळ्याला टीप मारून झाल्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा मारून घेऊयात. तर बघा इथे अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आणि जिथून गोलाकार शेप स्टार्ट होतो तिथे आपल्याला पाव इंच मार्जिन ठेवत टीप मारायची आणि बघा बरोबर तिथे जिथून गोलाकार शेप स्टार्ट होतो तिथे आपण नॉट टाकलेली आहे आतल्या साईडने, कारण प्रॉपर फिनिशिंग सहित नॉट आपली अटॅच व्हावी त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा मी नॉट ठेवलेली आहे आणि अगदी प्रॉपर व्यवस्थित काळजीपूर्वक इथे टीप मारून घ्यायची. आता ही टीप मारून झाल्यानंतर कमरेच्या साईडला जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा, तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. एवढंच नाही तर जो काही आपला गळ्याच्या मध्ये कपडा आहे एक्स्ट्राचा, तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे, म्हणजे जेवढं अस्तर आहे ना अगदी त्याच लेवलमध्ये. आणि आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला इथे गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त कट्स मारताना ब्लाऊजला एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि त्यानंतर हा पार्ट ह्या पद्धतीने आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. तर गळ्याच्या साईडनी कमरेच्या साईडनी अगदी परफेक्ट व्यवस्थित आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे बघा. आणि मग ह्या पद्धतीने सेट झाल्यावर सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. सो बघा मग इथे दाबटीप देताना आपला आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, कारण फिनिशिंगसाठी ही टिप्स खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा काय होतं की सगळा अस्तरचा कपडा वरती दिसतो आणि त्यामुळे मग आपलं फिनिशिंग लुक सगळंच बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका. सो बघा मग प्रॉपर परफेक्ट असं आपलं इथे गळा रेडी झालेला आहे. फिनिशिंग एकदम मस्त आली आहे. त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. सो त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की मी अगदी व्यवस्थित सावकाश आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी काळजीपूर्वक इथेही दाबटीप देऊन घेत आहे. आणि आपले नॉट सुद्धा बाहेर काढलेले आहेत, तर ते सुद्धा अगदी प्रॉपर फिनिशिंग सहित इथे जॉईंट झालेले आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना अजिबात पकडलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे. आणि फायनली बघा ते जोडून झालं. आता यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं इझी जावं. म्हणूनच मग इथे अस्तर मेन फॅब्रिक जोडून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घेतला. आय होप सो इथपर्यंत लक्षात आलं असेल. अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न देखील मी इथे केलेला आहे. यानंतर आता आपली पुढची स्टेप आहे ती म्हणजे इथे गळ्याला आपल्याला लेस लावायची आहे. तर मी इथे रेड आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठलीही लेस यूज करू शकतात. आणि इथे कानाकोपऱ्यावर ती लेस अगदी व्यवस्थित प्रॉपर फोल्ड करायची, जेणेकरून गळ्याचा आकार आपला अगदी परफेक्ट राहील. ठीक आहे. सो बघा मग फायनली अगदी प्रॉपर व्यवस्थित सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काळजीपूर्वक मी इथे गळ्याला ही लेस लावून घेत आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात. बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लेसेस अवेलेबल आहेत. त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्यतो दोन्ही साईडने टीप मारायची सवय लावून घ्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. ठीक आहे. यानंतर बघा आता ही जी काही हँगिंगची छोटीशी हँगिंग पायपिंगवाली लेस दिसते ती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पूर्ण कमरेच्या साईडला लावू शकतात, पण तशी गरज नाहीये. फक्त जिथे गोलाकार शेप आहे तिथेच ही लेस लावण्याची गरज आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरी कुठलीही हँगिंगची लेस लावू शकतात, किंवा जर तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही सिंपल लेस सुद्धा कमरेच्या साईडला लावू शकतात.
ठीक आहे. बट आता इथे मी काय करते, ती बरोबर इथून लावायला सुरुवात करते. ज्यावेळेस आपण पायपिंग लावतो, मोती लेस लावतो किंवा अशी हँगिंगची लेस लावतो, अशा वेळेस आपल्याला मशीनचं सिंगल फूट लावून घ्यायचं असतं, जेणेकरून लेस परफेक्ट लागली जाते. त्यातले मणी किंवा पाईप्स काहीही असो ते फुटत नाही, सुई खराब होत नाही, मशीनही खराब होत नाही. त्यासाठी सिंगल फूट यूज करणं खूप गरजेचं आहे. तर मी ते सिंगल फूट आधीच लावून घेतलेलं आहे आणि बघा फायनली इथे ही लेस अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक लावून घेतली. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, याचा जो काही बॅक पार्ट आहे ना, तर तिथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर हे जे काही नॉट आहे ना, ते इथे सुद्धा आपल्याला सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहेत, तर तेही आपण इथे बनवून घेऊयात. तर गळ्याचा मधला जो काही कपडा होता तर तोच इथे मी खरं तर घेतलेला आहे आणि सिंपल लटकन बनवणार आहोत. जर तुम्हाला वाटत असेल तर इथे तुम्ही रेडीमेड सुद्धा लटकन यूज करू शकतात, पण फॅब्रिकचे लटकनचा फायदा हा असतो की लुक छान येतं, छान असे मॅचिंगही होतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ते खराब सुद्धा होत नाही. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे लटकन्स घरच्या घरी सिंपल, परफेक्ट आणि अगदी कमीत कमी टाईममध्ये बनवू शकतात. आणि सिंपल त्रिकोणी लटकन सुद्धा असतं, पण आत्ता आपण जे लटकन बनवलं ना, तर ते सुद्धा अगदी सोपं आहे आणि खरं तर दिसायला खूप छान दिसतं. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीचे लटकन नक्कीच बनवू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता मी म्हटलं होतं आपल्याला बॅक साईडला टक्स टाकायचे आहे, सो ते आपण टाकून घेऊयात. खरं तर सेंटरपासून 4.5 आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करायची आणि साईडला अर्धा इंच आपण जे काही मार्जिन पकडत असतो, म्हणजे मी नेहमीच सांगत असते सेम त्याच पद्धतीने. सो बघा मग ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. लक्षात राहू द्या टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, त्याचबरोबर सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही, टक्स आपले खराब होणार नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपण जसे टक्स टाकणार त्यावर आपले बॅक पार्टची फिटिंग वगैरे डिपेंड असते, त्यामुळे अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक खरं तर आपल्याला इथे हे टक्स टाकून घ्यायचे आहे. टक्स परफेक्ट टाकणं आणि टाकणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा आठवणीने कितीही डिझायनर ब्लाऊज असला तरी टक्स टाकून घ्यायचे. ठीक आहे. सो बघा मग खालचे जे काही नॉट आहे ना, तर ते मी एकदा तुम्हाला बांधून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याचं लुक कसं दिसणार आहे बांधल्यानंतर. आणि ते फिटिंगवर पण डिपेंड आहे की तुम्ही ते कसं लावायचं वगैरे आहे ते. सो त्यामुळे मग तुम्ही अगदी प्रॉपर असं बांधून घ्यायचं आहे. किती लॉंग वगैरे हवं आहे ते सुद्धा तुमच्यावर डिपेंड आहे. आणि लटकन सुद्धा तुम्ही वेगळ्या पद्धतीचे इथे बनवू शकता. त्याचबरोबर आता इथे गळ्याला सुद्धा आपण नॉट लावून घेणार आहोत. जर तुम्हाला नसेल लावायची तरी सुद्धा चालेल, तर हा पॉईंट सुद्धा कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. काही काही कस्टमर असे असतात की त्यांना प्रत्येक ब्लाऊजला नॉट हे लागत असतं. काही डिझाईन्स अशा असतात की त्याला नॉट आपल्याला लावावंच लागतं. ठीक आहे. सो त्यामुळे मग ते डिझाईन कशी आहे, गळ्याचा आकार कसा आहे, त्या सगळ्या गोष्टींवर डिपेंड असतं. सो इथे सुद्धा आता आपण नॉट लावून घेऊयात. तर मी म्हटल्याप्रमाणे एका ब्लाऊजला 1 मीटर नॉट लागतं. सो मी इथे रेडीमेड गोल्डन कलरचंच नॉट घेते आणि त्याला सुद्धा आपण सिंपल असं फॅब्रिकचं लटकनच बनवून घेऊयात. तर वरच्या साईडला जर तुम्हाला काही वेगळे लटकन्स यूज करायचे असतील तर तुम्ही तेही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. बट आपण सिंपल असे त्रिकोणी लटकन इथे बनवून घेतो. कधी कधी ना सिंपल लटकन सुद्धा छान दिसतात आणि खालच्या साईडचे लटकन आणि वरच्या साईडचे दोन्ही सिंपल आहे, झटपट तयार होणारे आहे, पण त्यामुळे लुक सुद्धा खूप सुंदर येतं. सो त्यामुळे अशा पद्धतीचे सिंपल लटकन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्याचबरोबर फॅब्रिक पासून किती वेगवेगळ्या प्रकारचे लटकन्स आपण बनवू शकतो, तर याचे ऑलरेडी बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तर तुम्ही आपल्या व्हिडिओजमध्ये चॅनलवर जाऊन नक्कीच ते लटकन डिझाईनचे व्हिडिओज बघू शकतात आणि नक्कीच तुम्हाला छान छान असे डिझायनर फॅब्रिक लटकन बनवता येईल. सो बघा मग आता इथे सेंटरपासून कट करूयात आणि बॅक पार्टला लावून घेऊयात. लक्षात राहू द्या नेहमी नॉट आपल्याला शोल्डरपासून 2.5 ते 3 इंच खाली लावायचे असते. हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते व्यवस्थित लॉकही करून घ्यायचं. आता तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे आणि तिथे सुद्धा डबल टिप देऊन प्रॉपर असं लॉक करायचं आहे, म्हणजे आपले नॉट लवकर निघायला नको. ठीक आहे. सो बघा मग फायनली परफेक्ट अशा आपण इथे हे नॉट लावून घेतलेले आहेत आणि मी तुम्हाला आता बांधून दाखवते, म्हणजे लुक तुमच्या लक्षात येईल. खरं तर हा गळा ब्लाऊज घातल्यानंतर भरपूर सारा स्प्रेडही होणारच आहे. ठीक आहे. आणि साईडने आपण ह्या पद्धतीने फिटिंग टाकल्यानंतर त्याचं लुक हे येतच असतं. सो खालचं पण नॉट बांधलेलं आहे आणि वरचं सुद्धा. सो बघा मग फायनली ट्रेंडिंग अशा व्ही गळ्यावर प्रिंटेड ब्लाऊज पीस होता. सो खूप छान असं
इथे आपण डिझाईन बनवून घेतलेली आहे. बऱ्याचशा अशा प्रिंटेड कपड्यावर डिझाईन कशी बनवावी सुचत नाही, सो ही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता. त्याचबरोबर फॅब्रिकचे लटकन सुद्धा खूप छान आणि सिम्पल असे बनवलेले आहेत आणि त्यामुळे सुद्धा आपले ह्या डिझाईनला खरं तर खूप सुंदर असं लुक आलेलं आहे. एवढंच नाही तर खाली छान अशी पायपिंगवाली हँगिंगची लेसही लावली आहे. सो त्यामुळे सुद्धा डिझाईनला वेगळं लुक आलं. बऱ्याचदा पार्टीवेअर साड्या वगैरे असतात आपल्याकडे आणि सिंपल पण साड्या असतात आणि त्यावर छान असं डिझायनर किंवा असं थोडंसं वेगळं फॅन्सी लुक कसं येईल याचा विचार आपल्याला करायचा असतो. सो त्यामुळे मग फॅन्सी डिझाईन तुम्ही अशी नक्की ट्राय करू शकतात. दिसताना जरी अशी दिसली तरी ब्लाऊज संपूर्ण स्टिच झाल्यावर तुम्ही ज्यावेळेस वेअर कराल त्यावेळेस प्रचंड सुंदर असं लुक येतं. सो त्यामुळे मग अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खरं तर मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश सांगितलं. एवढंच नाही तर संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना मी तुमच्यासोबत काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत. सो त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्हाला सुद्धा ही डिझाईन परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित नक्की स्टिच करता येईल. सो ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि अशा छानशा नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकतात, कारण कस्टमरला सुद्धा प्रत्येक वेळी थोडी वेगळी डिझाईन शिवायची असते. सो ही डिझाईनची आयडिया नक्की द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ट्रेंडिंग फॅन्सी ब्लाउज डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे, सो कमेंट करून मला नक्कीच कळवा ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते. सो बघा मग खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली आपली आज खरं तर ही डिझाईन रेडी झालेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. तशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने आणि अतिशय सावकाश सांगितलेलं आहे आणि अशा छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी डिझाईन नक्कीच आवडेल. त्याचबरोबर ही डिझाईन तुम्ही स्टिच करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ डिझाईन कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.